नमस्कार. आजचा विषय आहे विश्वकोश मंडळाचे अध्यक्षपद राजकीय नव्हे. हा मुद्दा चर्चेला येण्याचं कारण असं आहे की साधारण गेल्या 3-4 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः वृत्तपत्रांमध्ये ज्या बातम्या येतात आहे त्या बघता हे राज्य कुठे चाललेलं आहे, आपल्या राज्यकर्त्यांचा भाषा साहित्य संस्कृतीच्या संबंधातला विवेक, त्याची पातळी, त्याचा दर्जा हा कुठे चाललेला आहे असे प्रश्न उपस्थित पहिल्यांदा व्हावेत. असं फार भीषण आणि भयानक घटना या क्षेत्राच्या दृष्टीने घडू लागले आहेत. हा पायंडा जर असा पडत गेला तर तो पायंडा पाडण्यापेक्षा ही मंडळं सरकारने जी त्याचे खाते करायला घेतलेली होती आणि जो घाट आपण हाणून पाडला तो आता वेगळ्या पद्धतीने त्याचं राजकीयीकरण करण्याचं आणि उच्चपदस्थ राजकीय नेत्यांच्या मार्फत या मंडळांची अध्यक्षपदं भरल्या जाण्याचा नवीन घाट घातला जातो आहे असं गेल्या 2 दिवसांच्या वृत्तपत्रातल्या बातम्यांवरून आपल्या लक्षात येत आहे. आणि आम्ही हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री जे संबंधित मंत्री आहेत या खात्याचे, या सगळ्यांच्या हे लक्षात आणून दिलं आहे की हे चाललं काय आहे नेमकं आणि हे कोणाच्या पातळीवर चाललेलं आहे. आम्हाला असं कळतं आहे की उच्च पदस्थ राजकीय नेतृत्वाच्या पातळीवर चाललं आहे. कोण आहे उच्चपदस्थ राजकीय नेतृत्व हे, याचा शोध घ्यावा सरकारने. आणि काय चाललं काय आहे हे. महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळ हे या राज्याचं विद्वत्ता, व्यासंग, अभ्यास आणि या संपूर्ण क्षेत्रामध्ये एक दांडगा अभ्यास असलेलं, रुची असलेलं, ज्ञान असलेलं, खऱ्या अर्थाने ज्ञान असलेलं अशा व्यक्तींनी आजवर भूषवलेलं अध्यक्षपद आहे. आणि महाराष्ट्राला ललांभूत असणाऱ्या, भूषणावर बसणाऱ्या की तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशांपासून तर आमचे नुकतेच या पदावरून त्यांची मुदत संपली ते डॉक्टर राजा दीक्षित यांच्यापर्यंत सगळी एक मोठी अभ्यासकांची परंपरा लाभली या अध्यक्षपदाला. आणि त्यामुळे या विश्वकोश मंडळाचं एन्सायक्लोपीडियाच्या बरोबरीचं, ब्रिटानिका एन्सायक्लोपीडियाच्या बरोबरीने किंबहुना त्याहून अधिक असं विश्वकोश मंडळाच्या कामाला मोल प्राप्त झालेलं आहे. याचं काही भान आपल्या राज्यकर्त्यांना आहे की नाही आहे असा प्रश्न निर्माण होतो आहे. आणि या क्षेत्रातल्या मंडळींनी तो जरा अधिक ठामपणे आणि जोरकसपणे का विचारू नये. कोणी विचारायचं मग. कारण तुम्ही विधान परिषदेमध्ये तर आमच्या 12 जागा सगळे पक्ष वाटून खाता, त्याची याचिका आमची हायकोर्टात 7 वर्ष झाले प्रलंबित आहे. ती सुनावणीलाच अद्याप यायची आहे. त्या 12 जागा अद्याप भरल्या जात नाही आहेत. कारण घटनेप्रमाणे त्या ज्या 5 क्षेत्रांमधल्या अतिशय तज्ज्ञ आणि खऱ्या अर्थाने तज्ज्ञ आणि अभ्यासू जी प्रतिभा निवडणुकीच्या माध्यमातून राज्याला लाभू शकत नाही, त्या प्रतिभेचं राज्याच्या संचालनामध्ये योगदान असावं, मार्गदर्शन असावं. आणि या क्षेत्रांच्या वतीने राज्यकर्त्यांपर्यंत विधान परिषदेमधून जो आवाज आहे तो पोचवता यावा, यासाठी राज्यघटनेने ही 12 जागा राज्यसभेवरती राष्ट्रपतींना आणि राज्यामध्ये राज्यपालांना त्यांच्या अधिकारात नेमण्याचे अधिकार दिले. राज्याने काय केलं, वर्षानुवर्ष या 12 जागा राज्यकर्त्या पक्षांनी फक्त आपल्या कार्यकर्त्यांसाठी, पक्षातल्या लोकांसाठी जे निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलेले नाहीत किंवा येऊ शकत नाहीत किंवा येत नाहीत किंवा ज्यांना पुढे समोर आणायचं आहे अशांसाठी वाटून घेतलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या साहित्य, समाजसेवा, विज्ञान ही जी क्षेत्र आहेत, शिक्षण क्षेत्र आणि समाजसेवेच्या नावावरती केवळ राजकारणी मंडळींना त्यावर नियुक्त केल्या गेलेलं आहे.
ज्यांचं त्या क्षेत्रांमध्ये कर्तृत्व नाही काडीचंही, अशा मंडळींना राज्यपाल या 12 जागेवर मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे राजकीय पक्षांनी आपसात वाटून घेतलेल्या तडजोडीनुसार जे सुचवलं जातं त्या थांबवत का नाही राज्यपाल? त्यांना अधिकार आहे ना. राम नाईक उत्तर प्रदेशचे राज्यपाल असताना मुलायम सिंग यादवांनी केलेल्या 12 पैकी 6 नियुक्त्या अशा घटनेनुसार त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ खऱ्या अर्थाने अभ्यासकांच्या नाही म्हणून परत पाठवल्या होत्या. इतर राज्यपाल त्यापासून धडा का घेऊ शकत नाही? आणि केंद्र राज्यपालांना, राष्ट्रपती राज्यपालांना घटनेनुसार त्या भरण्याचे निर्देश का देऊ शकत नाही? हे प्रश्न आम्ही उपस्थित केलेले आहेत याचिकेमध्ये. त्या याचिकेनंतर 5-6-7 वर्ष झाले ती सुनावणीलाच येत नसल्यामुळे अजूनही आम्ही त्याच्यावरती एक तोडगाही सुचवला होता सरकारला की आमच्या 2च मागण्या आहे. आम्ही कोणा व्यक्तीला नेमा आणि कोणा व्यक्तीला नेमू नका आणि आम्हाला नेमा असं तर काही मागणी केलेली नाही. आम्ही एवढंच म्हटलं आहे की घटनेनुसार घटनेचा जो आत्मा त्या जागांबद्दल जे सांगतो, स्पिरिट, लेटर्स नाही, खऱ्या अर्थाने त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ आणि अभ्यासू व्यक्तींना तुम्ही त्या जागा दिलेल्या नाही आहेत आणि प्रचंड मोठा अनुशेष त्या न दिल्यामुळे तुम्ही या क्षेत्रातल्या आमच्या लोकांचं निर्माण करून ठेवलेलं आहे. मग तो भरून द्या आणि तुम्ही एक प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयाला द्या आणि हा जो खटला आहे प्रलंबित, हा मागे घ्यायला सहकार्य करा. तुम्ही सांगा की यानंतर आम्ही भारतीय राज्यघटनेने जी 5 क्षेत्र वर्णन केलेली आहे त्यातल्या खऱ्या अर्थाने अभ्यासक आणि तज्ज्ञ असलेल्या अशाच व्यक्तींना या 12 जागी राज्यपालांकडून नेमलं जाईल आणि या जागांचा जो अनुशेष इतके वर्षाचा आम्ही निर्माण करून ठेवला आहे तो भरून दिला जाईल. बाकी आमच्या काहीच मागण्या नाही आहेत. इतक्या निरुपद्रवी मागण्या, घटनेनुसार काम करा असं म्हणतो त्याच्या मागण्या, त्यावर सुद्धा सरकार काहीच बोलायला तयार नाही. मग आम्ही राष्ट्रपतींना आतापर्यंत जे काही केलं ते कळवलं होतं भारताच्या. आम्हाला आश्चर्य वाटलं कारण जनरली साधारणतः सरकार कोणत्याच पक्षाचं कोणत्याही पदावरच्या उत्तर कधीच येत नाही. ती साहित्य अकादमी असो, ते केंद्रीय संस्कृती मंत्रालय असो, ते मराठी भाषा विभाग असो, ते आपले मंत्री असोत, उत्तर द्यायचंच नाही हे सरकारी धोरण आहे. परंतु आनंद आणि आश्चर्य दोन्ही आम्हाला एकदम असं वाटलं की आता 8-10 दिवसापूर्वी भारताच्या महामहिम राष्ट्रपतींच्या कार्यालयातून आम्ही जे काही पाठवलं होतं ते सर्व राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या पाठवून त्यांना असं कळवण्यात आलं आहे की हे जे याचिकाकर्ते आहेत यांचं काय म्हणणं आहे हे बघा. आणि आम्हाला असं कळवण्यात आलं आहे की तुम्ही याचिकाकर्ते म्हणून त्यांच्या संपर्कात राहा. आम्ही ताबडतोब त्यांना संपर्क साधला पण त्या मेलचं अजून आम्हाला उत्तर आलेलं नाही. नेहमीप्रमाणे हे एकतर्फी आहे प्रेम आमचं सरकारवर, यंत्रणांवर. आम्हीच करत राहतो, तिकडून काहीच प्रतिसाद नसतो, पण आम्ही करत राहणार कारण आम्ही प्रेम करणारी माणसं आहोत. आम्हाला दुसरं करताच येत नाही ना काही, त्यामुळे आम्ही तेच करत राहणार. पण राष्ट्रपतीच्या कार्यालयाला या गोष्टीची दखल घ्यावीशी वाटली. राज्यघटनेप्रमाणे या नियुक्त्या होत नाही आहेत असं याचिकाकर्त्यांचं जे म्हणणं आहे त्याच्याकडे राज्यपालांनी लक्ष द्यावं असं म्हणण्याची वेळ आली. ही गंभीर गोष्ट आहे खरं म्हणजे राज्यपाल कार्यालयासाठी, राज्य शासनासाठी, राज्यकर्त्यांसाठी. ते गांभीर्य कुठे आहे? पण जे गांभीर्य राष्ट्रपतीच्या कार्यालयाने दाखवलेलं आहे ते राज्यपालांच्या, सन्माननीय राज्यपालांच्या कार्यालयाने दाखवावं, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने दाखवावं. कारण ते नावं सुचवत असतात आणि ती सुचवलेली नावं राज्यपाल स्वीकृत करत असतात. ही याचिका कधीतरी निकालात काढाल की नाही कुठल्या तरी मार्गाने, की अशीच प्रलंबित राहायची आहे ती आमच्या मरणापर्यंत, मृत्यूपर्यंत, मग आपोआप ती खारीज व्हायची आहे, असा हेतू आहे का सरकारचा? कधीतरी तर याचा निकाल लागला पाहिजे. यदी फडके बेळगावच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते 2000 साली. तेव्हा पहिल्यांदा ते म्हणाले होते की या विषयावरती कोणीतरी जनहित याचिका करायला हवी. आम्ही वाट पाहत होतो कोणीतरी करायला हवी, म्हणजे कोणीतरी करेल. जे काम कोणीच करत नाही ते शेवटी आम्ही करतो. त्याच्यासाठी आम्ही व्यासपीठ उभी केली, मराठीच्या व्यापक हितासाठी, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी.
हे काम विभागीय साहित्य संस्थांचं आहे. त्या या विषयावर एक अक्षर गेलत नाहीत, भूमिकाच घेत नाहीत, तोंडच उघडत नाहीत. कोणी तर हे केलं पाहिजे ना, म्हणून मग ते आम्ही करतो आहे. आणि आम्ही यदी फडक्यांचं जे म्हणणं होतं ते जनहित याचिका करून पुढे नेलं. 7 वर्षापासून आम्ही ती कधीतरी सुनावणीला लागेल याची वाट पाहतो आहोत. ती सुनावणीला येत नाही. आमचे एक स्वयंसेवक असलेले एक वकील आहेत, त्यांनी स्वयंसेवा करण्याची तयारी दाखवली म्हणून आम्ही हा खटला चालवू शकलो, म्हणजे ही याचिकाच करू शकलो. नागपूरमध्ये होती, आम्हाला सोयीचं होतं. आम्हाला बेंच दिलेलं आहे की आम्हाला मुंबईला जावं लागू नये याच्याकरता. पण नागपूरची याचिका काढून ती मुंबई हायकोर्टात नेण्यात आली. मग आमच्या वकिलाला जाण्या येण्याचे तिकिटाचे पैसे देऊन आम्ही फक्त त्यांची जी काही स्वयंसेवा आहे ते बिचारे आता म्हणतं आम्ही 50,000 रुपये खर्च केले आमच्या पेन्शनमधून त्यांच्या जाण्या येण्यावरती. तेही कंटाळलेले आहेत. किती वेळ वाट पाहतील ते, किती वेळ सेवा देतील ते. आणि ही निःशुल्क सेवा आहे, स्वयंसेवा आहे, समाजसेवा आहे. आम्हाला काही कोणी अनुदान देत नाही आहे ती याचिका दाखल केल्यावर त्याचा खटला चालवण्यासाठी. या कशाचंच संवेदना उरलेली नाही आहे राज्यकर्त्यांना आपल्या. गंभीर बाब आहे ही आपल्या दृष्टीने, त्यांच्या दृष्टीने नसेल. राजकारणाच्या दृष्टीने तर ती नगण्यच बाब आहे भाषा साहित्य संस्कृती म्हणजे. आता अशा स्थितीमध्ये आता जे काही नव्याने ऐकायला आलं परवा की विश्वकोश मंडळ आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ ही 2 अतिशय महत्त्वाची सरकारची मंडळ, ज्याचं वर्ष 1.5 वर्षापूर्वी सरकारी खाती करून टाकायची, सचिवाचे संचालक करून टाकायचे आणि सरकारी पद्धतीने बाबू लोकांनी आणि अधिकाऱ्यांनीच फक्त सगळं चालवायचं. हा जो घाट घातला होता तो या क्षेत्राच्या प्रचंड विरोधामुळे सरकारला अद्याप तरी स्थगित ठेवावा लागला आहे. जसा 12 वर्षापूर्वी घाट घातला होता राज्य मराठी विकास संस्था आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, दोन्ही संस्था बंद करायच्या. आणि तिसरीच एक, कोणाच्या डोक्यात प्रशासनातून केव्हा काय येईल आणि कोण तिथे काय पुढे रेटेल आणि तुम्ही जर सावध राहिले नाही तर कधी घात होईल काही सांगता येत नाही आहे. असे कधीतरी घातपात आम्ही रोखलेले आहेत गेल्या काही वर्षामध्ये. सुदैवाने ते रोखले गेले आहेत, स्थगित आहेत. स्थगित आहे म्हणजे पुन्हा तो उठाव होणारच नाही आहे आणि पुन्हा कोणी हे छापे मारणारच नाही असं नाही आहे. या क्षेत्रातल्या मंडळींना जागृत राहावंच लागेल सतत. कधीही सरकारी खाती होऊ शकतात हे 12 वर्षापूर्वी मी म्हटलेलं होतं. ज्यावेळेला राज्य साहित्य मराठी विकास संस्था आणि साहित्य संस्कृती मंडळ यांचं विलिनीकरण करून तिसरीच संस्था, तेव्हा पृथ्वीराज चव्हाण होते मुख्यमंत्री, अतिशय सुज्ञ मुख्यमंत्री होते, यातलं त्यांना कळत होतं. त्यामुळे त्यांनी त्या विषयावरती एक समिती नेमली होती आणि आमचं आश्चर्य असं की आम्हालाच त्याचं अध्यक्ष केलं होतं. आणि एकही राजकारणी माणूस आम्हाला त्या समितीत न देता याच क्षेत्रातली मंडळी दिली होती. याबद्दल आम्ही पृथ्वीराज चव्हाण यांचे शतशः आभारी आणि ऋणीच आहोत की असा एक मुख्यमंत्री होता की ज्याला हे कळत होतं की हे क्षेत्र राजकारण्यांचं नाही आहे. आम्ही जो अहवाल दिला त्यामुळे त्या समितीने आजवर तरी राज्य मराठी विकास संस्था आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आहे तशी काम करतायत संस्था. पण त्या किती दिवस करतील हे मी तेव्हाही म्हटलं होतं की आज हे स्थगित झालं आहे म्हणजे उद्या पुन्हा याचा घास घेतला जाणार नाही सरकारकडून. बेसावत राहू नका. 12 वर्षांनी जे घडलं 1.5 वर्षापूर्वी त्याची तर म्हणजे त्याला पूर्ण स्वायत्तता द्या अशी या क्षेत्राची मागणी आहे या संस्था स्थापन झाल्यापासून. त्या मराठी भाषा विभागाच्या अखत्यारीत देऊन टाकण्यात आलेला हा विभाग 10-12 वर्षाचा आत्ता जन्माला आलेला, त्याचं काही काम नाही, हा बंद करून टाका असंही म्हटलं होतं. कारण हा ताब्यात झालेला आहे त्या संस्थांनाच. तो नुसतं त्या संस्थांवर वर्चस्व गाजवतो, अधिकार गाजवतो आणि संनियंत्रण करतो. त्यांचं म्हणजे काय करतो त्यालाच माहिती. पोस्टमनचं काम करतो, फक्त आलेलं पत्र त्याच्याकडे पाठवतो आणि त्यांना सांगतो त्यांचं उत्तर द्या, आम्हाला सांगतो तुम्ही त्यांच्याकडून मागा. आम्ही तर सरळ पाठवू शकतो ना त्यांच्याकडे. हे आम्ही कितीदा बोलून झालेलं आहे. परंतु आताचा घातला गेलेला घात फारच भयंकर होता. या संस्थांची स्वायत्तता तर दूरच, जी कार्यात्मक स्वायत्तता आहे ती संपुष्टात आणण्याचा घाट होता. म्हणजे ज्या काही महाराष्ट्रातले 200-250 प्रतिभावंत लेखक विचारवंत ह्या संस्था चालवतात, त्या संस्थांचे सदस्य म्हणून अध्यक्ष म्हणून त्यांची सुद्धा गरज संपवण्याचा हा घाट होता. एकदा त्यांची सरकारी खाती झाली, खातेकरण झालं, संचालनालय झाली
की गरजच काय मग या मंडळाच्या सदस्यांची, तज्ज्ञांची, त्यांच्या मार्गदर्शना? कोणाचाच सल्ला नको आहे सरकारला का? कोणाचंच मार्गदर्शन नको आहे? ना विधान परिषदेत ही प्रतिभा पाहिजे आहे, ना या मंडळांमध्ये ती पाहिजे आहे. हा काय प्रकार आहे? काय राज्य चालवणं आहे? राज्य चालवण्यामध्ये लेखक, कलावंत, प्रतिभावंत, विद्वान, विचारवंत, त्या त्या क्षेत्रातले हे विधान परिषदेतून तुम्ही कधीच हद्दपार केले राजकारण करून. नंतर तुम्ही घाट घातला, या मंडळांचं जे काही कार्यात्मक स्वायत्तता ती पण संपवून टाकायची. आता जे परवापासून आम्हाला कळतं आहे, बरं या संस्थांची सदस्य, अध्यक्षपद आम्ही तर कितीतरी प्रत्येक नियुक्तीच्या वेळेला आम्ही पत्र लिहितो आणि सांगतो की महाराष्ट्र हा संयुक्त महाराष्ट्र आहे याचं भान ठेवा. विदर्भ तुमच्यासोबत आला करार करून, नागपूर करार करून, म्हणून महाराष्ट्राचं एक राज्य झालं. अन्यथा विदर्भाचं तर स्वतंत्र राज्य फाजल अली कमिशननीच दिलं होतं. ते नाकारून आम्ही मराठी भाषिकांच्या एका राज्यासाठी 1938 पासून पहिल्यांदा ठराव आणलेले विदर्भीय माणसं आहोत प्रांतिक असेंब्लीत. आम्हाला मिळालेलं ते स्वतंत्र राज्य जे होतं ते नाकारून मराठी भाषिकांच्या एका राज्याच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राचा भाग झालेलो आहोत. आणि विदर्भ आला म्हणून हा संयुक्त महाराष्ट्र एवढा आहे, नाही तर तो किती राहिला असता. याचा नेहमी विचार करत चला. तुम्हाला जी महाराष्ट्रात सत्ता मिळते आहे त्याच्यात विदर्भाचा वाटा सगळ्यात मोठा आहे. किती आमदार असतात तिथले बघा. तुम्हाला काय फक्त आम्ही मतदान करण्यापुरते हवे आहोत का महाराष्ट्रामध्ये? आम्हाला पूर्ण सापत्न भावाची वागणूक द्यायची, विदर्भाला पूर्ण प्रत्येक ठिकाणी डावलायचं, प्रत्येक वेळेला विदर्भाचा अनुशेष निर्माण करून ठेवायचा, विदर्भ विकास मंडळाला मुदतवाढच द्यायची नाही, आणि आम्हाला सतत हे मांडावं लागायची वेळ आणायची. आणि मग आम्ही ही वेळ आणत राहिलो की विदर्भावर अन्याय होतो ही काहीतरी जणू हास्यास्पद बाब आहे, अशा रीतीने मालिकांमधून त्याच्यावरती ताशेरे ओढायचे आणि हास्यास्पद करून सोडायचं. हे खपवून घेण्यासारखं नाही आहे. विदर्भामध्ये विलगत्वाची, विदर्भ वेगळा मागण्याची भावना तुम्ही निर्माण केलेली आहे. तुम्हाला अजून विदर्भ हा महाराष्ट्राचा एकात्म भाग करता आलेला नाही आहे. इथल्या भाषा, साहित्य, संस्कृतीचं जे वेगळेपण आहे ते जपता आलेलं नाही आहे. आणि त्याची या विभागाचं जे प्रतिनिधित्व आहे, नागपूर करार तर तुम्ही कधी पाळलाच नाही ना, त्याला तर वैधानिक रूपच कधी दिलेलं नाही. पण जिथे कुठे प्रादेशिक समतोल विवेकाने सांभाळणं शक्य होतं गेले 25-30 वर्षापर्यंत हे सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. एवढा आरडाओरडा करावा लागत नव्हता, घसेफोड उरफोड करावी लागत नव्हती. ती आता का करावी लागते गेल्या 10-20 वर्षामध्ये? याचं जरा आत्मपरीक्षण राज्यकर्त्यांनी करावं. विदर्भ काय तुम्हाला नको आहे का तुमच्यामध्ये? याच पद्धतीने वागवत आहात तुम्ही. या संस्कृती मंडळाचं, या भाषा सल्लागार समितीचं, सरकारच्या या विश्वकोश मंडळाचं जर तुलनात्मक अभ्यास करा. विदर्भातल्या प्रतिभावंतांचा या मंडळांच्या संचालनामध्ये सदस्य म्हणून, अध्यक्ष म्हणून त्या पदांवरती किती मोठा अनुशेष तुम्ही निर्माण करून ठेवलेला आहे. तो कधी भरून देणार आहात तुम्ही? आता तर तुम्ही भाषा सल्लागार समिती, राज्य साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळ सगळी अध्यक्षता पश्चिम महाराष्ट्राला, त्यातही ती एकाच गावाला पुण्यातल्या देऊन ठेवली. तिथे काय पुणे एकच शहर आहे का पश्चिम महाराष्ट्रात? बाकी शहरात गावात प्रतिभा नाही आहे, ग्रामीण भागात प्रतिभा नाही आहे, विदर्भात प्रतिभा नाही आहे, प्रतिभावंत नाही आहेत, विचारवंत नाहीत, लेखक नाहीत, कवी नाहीत, साहित्य संस्कृतीचे कार्यकर्ते नाहीत, संस्था नाहीत. कोणी विचारायचं हे तुम्हाला? आम्ही नाही तर कोण विचारणार आहोत? आम्हीच विचारणार आहोत आणि पुन्हा पुन्हा विचारणार आहोत, पुन्हा पुन्हा आठवण करून देणार आहोत. प्रत्येक नियुक्तीच्या वेळेला आम्ही हे सांगत राहिलो आहे की एक तर तुम्ही सरकारची सगळी महामंडळं ही पुन्हा विधान परिषदेसारखी आपापल्या राजकीय पक्षाच्या लोकांना समप्रमाणात वाटून घेता. तिथे तर आमचा काही संबंधच उद्भवत नाही, आम्ही ती मागतही नाही तुम्हाला. मग आमची ही जी मंडळं आहेत, आमचं हे जे क्षेत्र आहे, हे आमचं आम्हाला चालवू द्या ना. हे स्वायत्त क्षेत्र आहे, हे काही राजकारण्यांनी चालवायचं क्षेत्र नाही आहे. त्याही प्रत्येक नियुक्त्या या आपापल्या भागातले आमदार, खासदार, मंत्री यांच्याकडून कोणीतरी जायचं, अर्ज करायचा, त्यांच्यापर्यंत जायचं, त्यांनी काहीही त्याची शहानिशा न करता हा कोण आहे, काय आहे, पात्र आहे, अपात्र आहे, काही न विचारता त्याच्यावर पत्र देऊन द्यायचं की यांची नियुक्ती करा, आदेश देऊन द्यायचे आणि अधिकाऱ्यांना, प्रशासनाला, शासनाला आणि राज्याला अडचणीत आणायचं. हे आज नाही, अनेकदा झालेलं आहे.
प्रत्येक वेळेला आम्ही हे लक्षात आणून दिलेलं आहे या नियुक्त्यांच्या बाबतीमध्ये या संस्थांमधल्या. तरी पण हे थांबत का नाही आहे? आत्ता जी घटना आहे ज्या निमित्ताने बोलावं लागतं आहे की एक अत्यंत सामान्य वकूफ असलेला कोणीतरी इसम, नाव आम्हाला माहीत नाही, ते सरकारने शोधावून आम्हाला सांगावं. आम्ही तर सरकारला पत्र लिहिलं आहे, त्यात हे म्हटलं आहे की हे जे आम्ही ऐकतोय हे जर खरं असेल तर हे अतिशय गंभीर आहे आणि महाराष्ट्राला मुळीच भूषणावं नाही आहे. महाराष्ट्राच्या परंपरेला हे मुळीच भूषणावं नाही आहे. त्यातही विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदासाठी कोणीतरी एक सामान्य कार्यकर्ता, जो पुण्यामध्ये सुद्धा फारसा लोकांना माहीत नाही असं मला तिथले लोक सांगत आहेत, महाराष्ट्राची तर त्याला तर महाराष्ट्राला तर नावही माहीत नाही त्याचं, असं सांगितलं जात आहे. असा कोणीतरी इसम कोणाकडे तरी जातो, उच्च पदस्थ अशा राजकीय आदेश देण्याची क्षमता आणि शक्ती अधिकार असलेल्या, आणि तिथून मुख्यमंत्र्यांकडे त्याची शिफारस केली जाते आणि हे वर्तमानपत्रात आहे. म्हणजे हे आम्ही जे म्हणतोय हे जर खोटं असतं तर वर्तमानपत्रातल्या बातम्या खोट्या ठरवणार आहात का तुम्ही? काय चाललं काय हे? विश्वकोश मंडळाचं अध्यक्षपद महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही हे आम्ही म्हटलेलं आहे. आमच्या पत्रातही म्हटलं आहे, प्रतिक्रियेतही म्हटलेलं आहे. का खपवून घ्यायचं हे? विश्वकोश मंडळाचं अध्यक्षपद ही का राजकीय नियुक्तीचं पद आहे काय? महामंडळासारखं, विधान परिषदांसारखं सगळ्या गोष्टी राजकीय पक्षांनी वाटून खायच्या? प्रतिभावंतांनी काय करायचं? टाळ्या वाजवायच्या नुसतं तुमच्या समोर सभेमध्ये येऊन कौतुकं करायची तुमची? तुम्ही जी संमेलनं भरवाल तिथे येऊन टाळ्या वाजवायला त्या रिकाम्या खुर्च्यांमध्ये येऊन बसायचं फक्त? तुम्ही प्रतिभावंतांची काय कदर करताय? महाराष्ट्रातल्या विद्वानांची, विचारवंतांची अधिक्षेप करताय. अशा पद्धतीच्या व्यक्तींच्या संबंधातल्या बातम्या सुद्धा येणं का नाही? तुम्ही कोण व्यक्ती आहे, पात्र आहे की नाही, अपात्र आहे की नाही, जे काही करायचं आहे तुम्हाला मुळामध्ये याच्यात राजकारण्यांनी हस्तक्षेप करण्याची गरजच काय आहे? शासन प्रशासन महाराष्ट्रामध्ये अतिशय बळकट सांस्कृतिक संस्थात्मक विश्व आहे. किती लोकांना विचारता तुम्ही? कोणाला विचारून करता नियुक्त्या? या फक्त मंत्र्यांना वाटतील तशा, शासन प्रशासनाला वाटतील तशा? कोणत्या तज्ज्ञांची तुम्ही त्याच्यावरती मतं घेता, समित्या नेमता या नियुक्त्यांसाठी? कोणाकडून मागवता अहवाल त्याचे? कोणाकडून नावं मागवता? सगळं आतल्या आत का चालवतं? जरा पारदर्शी करा ना कारभार, नुसत्या घोषणा नका करू त्याच्या. हा प्रकार जो चाललेला आहे आणि जो ऐकू येतो हा फारच गंभीर आहे. महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदाचं हे जे राजकीयकरण चाललेलं आहे करणं, याचा महाराष्ट्राच्या, आम्ही तर महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी मराठीच्या व्यापक हितासाठी याच्यातर्फे निषेध करतोच. आम्ही गांभीर्यानेही लक्षात आणून दिलं आहे की हे ताबडतोब थांबवा असं काही चाललं असेल तर, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना. पण महाराष्ट्रातल्या सर्व साहित्य संस्था, साहित्य महामंडळ, ठिकठिकाणचे साहित्यिक गट, लेखक, कवी, प्रतिभावंत, विचारवंत, विद्वान यांनी सुद्धा ठामपणे भूमिका घेतल्या पाहिजेत. केवळ आपलं झालं म्हणजे या विश्वाचं भलं झालं असं नाही होत. या विश्वाचं भलं होईल तर तुमचं भलं आहे, लक्षात ठेवा. हे विश्व भलं आहे म्हणून तुमचं भलं होत आहे. जागे व्हा थोडे. आपल्या पुरतंच बघायला शिकू नका पुन्हा नव्या लोकांनी सुद्धा. जाब विचारायला शिका. सरकारला खडे बोल सुनावणे ही फॅशन झाली आहे म्हणणारे लोक आले होते. ही फॅशन आहे का? हे मुद्दे ही फॅशन आहे? आम्ही जी पत्र लिहिली आहे मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, त्यांनी गांभीर्याने त्याच्यावर विचार करावा. त्याच्यात आम्ही हेही म्हटलेलं आहे की तुम्ही सलग किती वर्ष पुण्याला 3-3 अध्यक्षपदं एका गावाला देऊन ठेवली. आता द्या नागपूरला आणि विदर्भाला 3ही अध्यक्षपदं. डिसेंबरमध्ये भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाची मुदत संपते आहे. 26 मेला विश्वकोश मंडळ आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाची मुदत संपली. त्याच्या 15 दिवस आम्ही 10 मेला पत्र लिहिलेलं आहे की 26 मेला मुदत संपते आहे आणि नव्याने तुम्ही जेव्हा नियुक्ती करणार असाल तेव्हा प्रादेशिक समतोल तुम्ही पूर्ण विस्कटून टाकलेला आहे. आता विदर्भाची वेळ आली म्हणून तुम्ही प्रादेशिक समतोल भरतोय असं सांगू नका आम्हाला. आधी आमचा अनुशेष भरून द्या आम्हाला. 3 अध्यक्षपदं तुम्ही पुण्याला एका गावाला दिली ना,
ती तीनही अध्यक्षपदं आता ज्या नियुक्त्या कराल त्यात नागपूरला आणि विदर्भाला द्या ही मागणी केलेली आहे आम्ही महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे. का करू नये आम्ही ही मागणी? विदर्भाने करू नये का मागणी? आणि का लक्ष देऊ नये मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, मराठी भाषा मंत्र्यांनी या मागणीकडे? का दखल घेऊ नये? आम्ही काय चुकीचं मागतोय, गैर मागतोय? मागावंच का लागतंय आम्हाला हे मुख्यमंत्री तोंड उचकटून? या क्षेत्रातल्या मंडळींना हे सगळं तुम्हाला सांगण्याची गरजच पडायला नको आहे ना. हे विवेकाने चालवण्याचं क्षेत्र आहे. हे राजकारण्यांचं क्षेत्र राजकारण्यांनी चालवण्याचं क्षेत्र नाही आहे. जोवर राज्याच्या अहिताचं काहीही या क्षेत्रात त्या संस्थांकडून घडत नाही तोपर्यंत राज्यकर्त्यांनी याच्यामध्ये ढवळाढवळ आणि हस्तक्षेप करण्याची काही एक गरज नाही आहे. समर्थ आहे इथलं क्षेत्र, प्रतिभावंत विचारवंत लेखक ही क्षेत्र चालवायला, या संस्था चालवायला, शासनाच्या सुद्धा. आम्ही तर त्यांना पूर्ण स्वायत्तता द्या असं किती वर्षापासून म्हणतोय. तुम्ही तर तिची कार्यात्मक स्वायत्तता सुद्धा हस्तक्षेप करून प्रत्येक गोष्टीमध्ये नष्ट करतात. आणि आता तर सरळ विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदावरती कुठल्या तरी सामान्य वक्तृत्वाचा सामान्य कार्यकर्ता हिंमतच कशी होते त्याची? कोण आहे तो आम्हाला माहीत नाही, पण जे आम्ही ऐकतोय शोधून काढा, सांगा आम्हाला. नाही तर खुलासे करा की तर्कतीर्थांपासून राजा दीक्षितांपर्यंत ज्या परंपरेमध्ये जे काही तुम्ही ज्याचं सकाळी त्याला वशिलेबाजीच म्हटलेलं आहे, या पद्धतीने नाव पुरस्कृत करता आहात, ते सांगा ना महाराष्ट्राला की किती थोर आहे ती व्यक्ती, कोण आहे ती, कळू तर द्या आम्हाला. आम्हाला जे कळतं आहे त्यामध्ये ती कोणत्याही विद्वान, व्यासंगी, अभ्यासू त्या अध्यक्षपदाची जी काही योग्यता, पात्रता आतापर्यंत ज्या व्यक्तीने सांभाळलं आणि सिद्ध झाली त्या पद्धतीच्या कामामध्ये काही असलेली नाही असं आम्हाला सांगण्यात येतं आहे. आमचं चुकीचं आहे असं सरकारने म्हणावं ना. म्हणावं तर खरी, काय सत्य आहे हे तर कळू द्यावं. आम्ही तर खरं असेल तर असंच म्हटलं आहे, पण माहिती खोटी नाही आहे हेही आम्ही सांगतोय. ती वर्तमानपत्रात आलेली आहे, ती सार्वत्रिक झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळ आणि भाषा सल्लागार समिती या तीनही अध्यक्षपदाच्या ज्या नेमणुका, नियुक्त्या आता व्हायच्या आहेत, त्या जर हे सरकार नवी आचारसंहिता लागण्याच्या आधी करणार असेल विधानसभा निवडणुकीच्या, म्हणून आम्ही 10 मे पासूनच पत्र पाठवून ठेवलं होतं आणि त्याचं पुन्हा स्मरण आता करून दिलं या घटनेच्या निमित्ताने की त्या तीनही अध्यक्षपदं आता तुम्ही जशी पुण्याला दिली होती एकाच गावाला, आम्ही तर एकाच नागपूरला द्या नाही म्हणत आहे, आम्ही नागपूर विदर्भात द्या असं म्हणतोय. तीन आम्ही विदर्भाचं प्रतिनिधित्व करतोय, नागपूरचं नाही, आमचं स्वतःचं नाही. ही आमची मागणी आहे, ती आम्ही मांडलेली आहे. ती वर्तमानपत्रातूनही सरकारपर्यंत पोचलेली आहे, लोकांपर्यंतही पोचली आहे. संबंधित क्षेत्रांनी त्याचं स्वागतही करून झालेलं आहे. हेही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री यांना आम्ही सांगू इच्छितो. विदर्भात या विषयात, या क्षेत्राच्या भावना फार संतप्त आहेत हेही सांगू इच्छितो. सरकार आमचं आहे, पक्ष कोणताही असो, हे आमची नेहमीच सांगणं आहे. ही क्षेत्र जी आहेत ही कृपा करून राजकीय हस्तक्षेपाची, राजकीयकरणाची, प्रशासनीकरणाची, खातेकरणाची क्षेत्र नाही आहेत. ही सरकारी बाबूंनी आणि अधिकाऱ्यांनी, IAS अधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी डायरेक्ट चालवण्याची क्षेत्र नाही आहेत. ही प्रतिभावंतांची, विद्वानांची, विचारवंतांची, अभ्यासकांची, विद्वान आणि व्यासंगी लोकांची क्षेत्र आहेत. जे दरवाजे विधान परिषदेत तुम्ही आमचे बंद केले, 12 जागा न भरून गेले, 30-40, म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून अपवादात्मक नावं घेता येतात. व्यंकटेश माडगुळकर, रामदास फुटाणे, हे आठवतसुद्धा नाधो महानोर, अपवादात्मक नावं आहेत. किती नियुक्त्या झाल्या आतापर्यंतच्या, त्याच्यात किती तुम्ही दिल्या? विज्ञान क्षेत्रात तर एकही नाही. चित्रकला क्षेत्रात कोणीतरी आर्ट डिप्लोमा केलेल्या एखाद्याला तुम्ही रेकमेंड करता सर्वोच्च चित्रकार म्हणून, सर्वोच्च प्रतिभा म्हणून चित्रकलेतली? आणि समाजसेवा आणि शिक्षण या 2 क्षेत्रात तुम्ही सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना त्या जागा वाटून दिल्या आहेत आतापर्यंत. हे सगळं कधीतरी थांबलं पाहिजे. केव्हा तरी घटनेप्रमाणे त्या जागा सरकारने देण्याचं अभिवचन दिलं पाहिजे आणि त्यासाठी ती याचिका उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. म्हणून या विषयावरती पुन्हा बोलावं लागतं आहे.
आम्ही वारंवार बोलतो आहोत, आम्हाला बोलतच राहावं लागणार आहे, सरकारच्या लक्षात आणूनच देत राहावं लागणार आहे. त्यामुळे याकडे मुख्यमंत्र्यांनी, मराठी भाषा मंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हे जे आम्ही सांगतो आहे अतिशय कळकळीने तळमळीने सांगतो आहे त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी आमची या क्षेत्राच्या वतीने पुन्हा एकदा त्यांना नम्र प्रार्थना आहे. धन्यवाद.